तुम्ही तिथं नसला तर तुम्हाला कसं वाटेल? तर तुम्ही आपली फ्रँचायझी आपली टुर्नामेंट आहेत, आपण कसं प्रत्येक 12th मॅनला विनंती. यस, आई गारमाता खर्डे संघाचा 12th मॅन इथं पोहोचलेला आहे. यस, कस्तुभ एंटरप्राइजेसचा 12th मॅन इथं पोहोचलेला आहे. जर बोललं नाही तर होणार नाही. बिकॉज ऑफ आमचे पाटील जे तारेगावचे आहेत, आमचे साथी गुणलेखक, ते प्रोफेशनल आहेत. त्यांना माहिती, प्रत्येक गोष्टीची माहिती पाहिजे. कुठल्या गोलंदाजानं थ्रो केलाय, कुठल्या गोलंदाज आहे, कुठल्या फिल्डरनं थ्रो केलाय, कुठल्या बॅट्समन कडनं रन मिस झाले, डॉट झालाय, कुठला काय, प्रत्येक चेंडू पाठीमागे त्यांचं लक्ष असतं. अगदी कॉम्प्युटर सारखं त्यांचं माइंडसेट या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगले गुणलेखक आपल्याला पाहायला मिळाले, तारागावकडनं बिलॉंग करतात. आणि तारागावमध्ये आपण बघितलं असेल की या गोष्टीचा जास्त भरणा आहे. क्रिकेटर ऍज अ क्रिकेटर म्हणून त्यांच्या टीम मध्ये मोजकेच प्लेअर असतील, परंतु त्यांच्यामध्ये असे जे प्रोफेशनली जे गोष्टी असतात, फॉर एक्झाम्पल कॉमेंटेटर, फॉर एक्झाम्पल त्यांच्यामध्ये यस सांबरचा ग्रीन सिग्नल आला. यश मोरे स्ट्राईक वरती आणि नॉन स्ट्राईक वरती असणार आहे, तो म्हणजे रोशन घरत. ही टीमची जोड साखळी आता मैदानावरती पाहायला मिळते. तर तमाम प्रेक्षकांचं आणि सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. यस, एका बाजूला कस्तुभ एंटरप्राइजेसची टीम, सर्व त्यांचे खेळाडू 11च्या 11 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आई गारमाताचे दोन्ही फलंदाज. पहिल्या चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळाला. यश मोरे इन ऑन फायर. पहिलाच बॉल, चेंडू ढकललाय सीमा रेषा पार. ब्रँडेड षटकार. लालबागच्या राजाचा आगमनाला विसर्जनाला आपण जर बघितलं असेल, त्यांची मिरवणूक पूर्ण मुंबईला आपण बघितले असेल. अगदी सकाळी त्यांचं विसर्जन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या मिरवणुकीमध्ये सर्वजण ही मुंबईकर, पूर्ण मुंबईपुरी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं गीत सादर केलंय. अतिशय देखणी मूर्ती, आपण जा आणि असं बघतच राहावं, इतकी चांगली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते मुंबईमध्ये, गणेश गल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र जबरदस्त फटकेबाजी, टोळेबाजी आपल्याला पाहायला मिळते. यश मोरे, यस मॅन फ्रॉम कराडे, या टीमचा कर्णधार मी काय, याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती मारला षटकार, नंतर बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळाला त्याच्या बॅटमॅनना. दमदार चौकार. धन्यवाद डीजे. आपण बघतोय की अतिशय गीत जबरदस्त गीत सादर करताना आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत जर विचार केला ना, जर तुम्ही कुठल्या डिप्रेशन मध्ये किंवा कुठल्या प्रेशर मध्ये, कुठल्या विचारामध्ये असाल ना, तर भावगीत आणि भक्तिगीत तुम्ही नेहमी सातत्याने कॉर्ड ऐकत जा. तुमचं डिप्रेशन पूर्णपणे निघून जाईल आणि तुमचं मन पूर्ण आयुष्य पुढच्या वाटचालीमध्ये लागून जाईल. यस, तिथे मात्र पुन्हा एकदा घुटना टेक और तमाशा देख, मारा लेटे लेटे षटकार. ब्रँडेड फटका यश मोरेच्या बॅट बंद आला आहे. दमदार षटकार. यस, आई गारमाताची जर्सी घालून मैदानावरती उतरलाय आणि त्या गावाचा रिप्रेझेंट करत असताना एक जबरदस्त खेळ करतोय. आपण बघतोय आई गारमातेचं मंदिर, त्याच्या अगदी पाठीमागे आपण बघितलं असेल देवीचं मंदिर आहे. त्याच्या नावाची टी शर्ट आज त्याच्या अंगावरती, आणि त्याच ताकदीनं आणि त्याच आत्मविश्वासानं मैदानावरती उतरलाय. त्याने मगाशीच आम्ही त्याच्यावरती मुलाखत घेतली. त्याने म्हटलं की पहिली मॅच मध्ये माझा चांगला परफॉर्मन्स झाला नाही, परंतु माझी ही मॅच आहे. गेल्या वर्षी पण मी याच नावाच्या फ्रँचायझी मधनं उतरलो होतो, परंतु या वर्षी या टीमला मला काहीतरी द्यायचंय, त्याच मनसुब्यामध्ये या मैदानावरती उतरलाय. सुरुवात दमदार करून दिली आहे. अतिशय भेदक त्याच्याकडनं पाहायला मिळाला. अतिशय विचार करण्यास भाग पडलाय या गोलंदाज आतिश कोंडिलकर या गोलंदाजाला. या चेंडूवरती बघा, रडार मध्ये चेंडू आलाय, चेंडूला ढकलले प्लॉट मध्ये, सीमा रेषा पार. दमदार चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज यश मोरेच्या बॅटमॅननं जबरदस्त हिट.
तर बघा या टीमचा सर्वात बेस्ट बॉलर होता, ज्यानं मागच्या मॅच मध्ये एक चांगली कामगिरी केली. नागुरी चावालानं त्यांना सुद्धा स्पॉन्सर केलं, मट्टा दिला, लस्सी दिली, चांगली ओव्हर टाकली म्हणून. परंतु आजच्या मॅच मध्ये थोडंसं वेगळं घडतंय, म्हणजे आताच्या मॅच मध्ये थोडंसं वेगळं घडतंय. यश मोरे पूर्णपणे हावी ठरलाय. काय घडतंय या पूर्णपणे मैदानावरती बघा. एका बाजूला जर विचार केला तर यश मोरे असा फलंदाज आहे ज्याने बऱ्याचशा गोलंदाजाला पाणी पाजलंय आणि आजचा त्याच्या बळीचा बकरा ठरलाय तो म्हणजे गोलंदाज आतिश कोंडिलकर. आणि आतिश कोंडिलकरचं घरचं मैदान आहे. आपण बघितलं असेल की या घरच्या मैदानावरती कुठल्या पद्धतीची गोलंदाजी करायची हे जर पूर्णपणे 100% त्याला माहिती असणार आहे, असाही कुठला खेळाडू नसेल. चला मैदानावरती बॉल पुरवायचे, चेंडू बाकी असतील मी म्हणेन पूर्णपणे शेवटचा आणि एकूण धावा फलकावरती. यस, आजच्या दिवसामधला सर्वात मागडा बॉलर आमचे साथी गुणलेखक पाटील सर सांगतात की आजच्या दिवसामध्ये जर सर्वात मोठा षटक जर कोणी टाकला असेल ना तो म्हणजे आतिश कोंडिलकर. कासबकडनंच बिलॉंग करणार आहे आणि कासबच्या फ्रँचायझी मधनं खेळत असताना आपण बघतोय कस्तुब एंटरप्राइजेस या टीमचा मेंटॉर गोलंदाज, म्हणजे सातत्याने आपल्या टीम मध्ये सुद्धा पहिली गोलंदाजी करतो, पॉवर प्लेचं षटक टाकतो. परंतु आता थोडंसं वेगळं पाहायला मिळतं, वेगळं चित्र पाहायला मिळालं. एका बाजूला कराडे संघाचा यश मोरे, परंतु तो ऑलराऊंडर कराडे टीम मधनं बिलॉंग करतो, परंतु जर्सी आपण बघतोय की कराडे खुर्दची. यस, मागच्या मॅच आपण बघितलं असेल, याच्या अगोदर विशाल पाटीलचा होता आणि इथं मात्र पुन्हा एकदा बघा चेंडू जाईल सीमा रेषा पार. बघा सर्व 11 जे खेळाडू आहेत ना त्यांनी त्याचा टाळ्याचं कौतुक करतायत. काय जबरदस्त फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला विचार केला ना बंड्या गोडिवले ज्यानं मागच्या मॅच मध्ये पहिली ओव्हर टाकली होती आणि आता थोडंसं वेगळं घडलं. मी म्हणेन मेरिट अनुसार जर चालवलं असले, पॅरलर जर आपण चालले असले तर नक्कीच थोडंसं चांगलं वीररचना आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु पॅरलर न करता थोडासा उतार चढाव आपल्यामध्ये, थोडीशी वीररचना, जिथं राईट अँड लेफ्ट करायचं होतं, जिथं स्ट्रेट जायचं होतं तिथं राईट अँड लेफ्ट केलं आणि तिथे थोडस मार बसला या टीमला. आता एकूण धावा फलकावरती मी म्हणेन 34 धावा. बघा 6 चेंडू 34 धावा खर्च केल्यात या गोलंदाजांना. बघा टॉस जर ही मॅच जर दुसऱ्या सत्रामध्ये असती तर थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. यस, प्रवीण गोडुले आज पहिल्यांदा विदाउट कॅप मध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यस, ऑलराऊंडर करडे संघाचा हा जुना जाणता गोलंदाज आहे ज्याचं बरंच मोठं नाव आहे. मी मागच्या मॅच मध्ये सुद्धा उल्लेख केला होता आणि असं करतच राहणार, कारण की जेवढ्या मॅचेस या आपल्या परिसरामध्ये ज्या प्लेअरने खेळले असतील त्याच्यामधला सर्वात उत्तम ज्याचं नाव असेल, ज्याचं पहिलं नाव असेल तो म्हणजे बंड्या गोडिवले. यस, बंड्या गोडिवले नो डाऊट एक्सपिरियन्स भरलेला गोलंदाज आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे कुठल्या पण क्षणी ही मॅच आपल्या बाजूला झुकवायची. तोच गोलंदाज आता मात्र पहिल्याच गोलंदाजी करत असताना यस नॉन स्ट्राईक वरती येऊन पोहोचलाय फलंदाज यश मोरे, ज्यानं मागच्या मॅच मध्ये हा कार वाचवला होता. मोठे फटके मारण्यास मी म्हणेन पूर्णपणे हवी ठरला होता. गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर गेला. असं वाटलं होतं की मी फसवीन बंड्याला, परंतु तसं घडलं नाहीये. लगातार 5 चेंडूवरती 5 षटकार मारण्याचा विक्रम या मैदानावरती मी म्हणेन यश मोरेने केलाय. लगातार 5 चेंडूवरती 5 षटकार, एकूण धावा फलकावरती जमल्यात मी म्हणेन 1 डॉट झाला. लगातार 5. यस, आपण बघतोय की एकूण त्याने षटकार मारलेत 6, त्याच्यामध्ये एक चौकार मारलाय, परंतु हे बॅक टू बॅक 5 षटकार आपल्याला पाहायला मिळतात यश मोरेच्या बॅटमधनं. एक जबरदस्त फलंदाज आहे, यंगस्टर आहे. आपण बघतो की ऑलराऊंडर करडे मधनं खेळत असताना हा फलंदाज आहे, अगदी लहान वयाचा फलंदाज आहे, ऑलराऊंडर आहे. चांगला खेळ बघा. ब्लॉक हॉल मध्ये बंड्या गोडविले सहजासहजी काय त्याला षटकार मारून देणार नाहीये. जर तू भारी तो मैं तेरे से भारी असं दाखवून दिलंय बंड्या गोडविलेनं. एक चेंडू मी म्हणेन जरी खराब पडला असता बंड्या गोडीला असं वाटलं की स्लोवर वरती फसेल, परंतु त्याला माहिती आहे कारण की एका गावामधनं खेळत असतात आणि एका गावावरती प्रॅक्टिस करत असतात. परंतु या चेंडूवरती पुन्हा एकदा हावी ठरलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे मास्टर एक जबरदस्त गीत सादर होऊ द्या.
जायचा आहे। एकूण धावा खेळलाय आपल्या वैयक्तिक कोट्यामध्ये 10 चेंडू 47 धाव्यांवरती खेळत असताना आपण बघतोय की यश मोरे अजूनही जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून इथे मात्र बघा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, अगदी लिल्यापत फटकेबाजी चालले दोघांची, जिथं यश मोरे फटके मारते तिथे सिंगल्सला कन्वर्ट करून देतो। रोशन घरात पण बघा हुशार आहे फार, जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करून तो यशच्या वाटेला देतो। असं मैदानात घडायला पाहिजे, असं ना झालं पाहिजे की जर तू मारतोय तर मी पण मारायला पाहिजे, जर तुझी बॅट तापले ना तर तू जास्तीत जास्त स्ट्राईक घे, कदाचित मला थोडंसं टाइम भेटेल आणि तदनंतर मी मॅच मध्ये मोठे फटके मारू शकतो शेवटच्या ओव्हर पर्यंत। परंतु इथे मात्र चांगला खेळ, चांगला कम्युनिकेशन दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र संतोष ठाकूर नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय। एकदा एका बाजूला विचार केला बंड्या गोडीनं चांगला स्पेल्ट केला, थोडासा मी म्हणेन एखाद दोन फटके बसले जरी असते तरी एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। असं वाटलं की विकेट एक ब्रेक घेण्यासाठी त्याला मध्यंतरी आणलं का काय। चला स्पीडअप करा, मी विनंती करेल पहिलं सत्र पूर्ण झालं पाहिजे या पूर्णपणे दिवसभरामध्ये। यस फिरून मारण्याचा प्रयत्न, असं वाटलं होतं की या चेंडूवरती षटकार बसेल। संतोष ठाकूर हा चावणे संघाचा एक जबरदस्त जुना जाणता खेळाडू आहे, आपण बघितलं असेल एका काळ होता या गोलंदाजाचा ज्यानं बरेचशा मैदानावरती चांगली गोलंदाजी केली आहे आणि आता तो मात्र या कस्तुभ एंटरप्राइजेस टीम कडनं खेळत असताना कशा पद्धतीचा खेळ करत असतो। इथे मात्र बघा जबरदस्त फटका, चेंडू जाईल सीमा रेषा पार, हा चौकार येतोय। एकूण धावा फलकावरती जमल्यात 53 धावा फलकावरती। यस प्रथमतः नाणेफेकीचं कौल जिंकलंय यस नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कस्तुभ एंटरप्राइजेस ना क्षेत्ररक्षण स्वीकारला। असं वाटलं होतं की आम्ही जास्तीत जास्त कमीत कमी धावांवरती रोखू या फलंदाजाला, परंतु थोडंसं मागडा ठरले गोलंदाज, पहिल्याच गोलंदाज मी म्हणून आतिश थोडासा मागडा ठरला। इथे मात्र पुन्हा एकदा त्याच मेरिट अनुसार चेंडूला ढकलला, सीमा रेषा पार, 1 बाउन्स चौकारासाठी येतोय। यस जबरदस्त फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळते। आता यश मोरेनं आपल्या कोट्यातले चेंडू खपून टाकलेत, आता संधी मिळते रोशन घरत याला आणि रोशन घरत कुसं मागे ठरणार, त्यांनी सुद्धा बॅट ओपन केली। आता चेंडूवरती आक्रमण मेरिट अनुसार होतोय, प्रत्येक चेंडूबाजी चौफेरेबाजी टोलेबाजी आपल्याला पाहायला मिळते। अगदी जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज तयार संतोष ठाकूर, स्ट्राईक वरती फलंदाज रोशन घरत, मॅन फ्रॉम जांभिवली। इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटचा आणि बॉलचा काही नीटचा काही संपर्क झाला नाही। यष्टी रक्षकांना आपली कामगिरी चोख बजावली आहे, धावसंख्या तिथे स्थिरावली। एकूण धावा फलकावरती जमल्यात 57 धावा। यस अजून एका ओव्हरचा खेळ बाकी असणार आहे। बघा काय जबरदस्त सुरुवात केली होती यशनं, असं वाटलं होतं की किमान 70-75 चा आकडा पार करेल काय, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय यस, फिल्डर लावला तिथं, एक धाव तर पूर्ण केली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर करतील काय, नाही यस एका धावेवरती समाधान, मोठा फटका मारण्याचा मनसुबा असेल नक्कीच। स्वतःच्या वैयक्तिक मी म्हणेन 10 चेंडू 47 धावांवरती खेळतोय, आपलं अर्ध्या शतकापासून 3 धावापासून वंचित आहे फलंदाज यश मोरे। आपलं अर्धशतक झलकावेल का हे प्रेक्षकांवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। यस इथे मात्र एक धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर करेल का, परंतु रोखलाय एका धावेवरती आणि एका धावेच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ झाली आहे। 59 धावा धावफलकावरती आणि आपल्या वैयक्तिक 48 धावांवरती खेळतोय फलंदाज यश मोरे, संघाचा कर्णधार आहे आणि तितक्यात चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। यस शेवटचा गोलंदाज राहुल कोंडिलकर, ब्रँडम मॅकलमच्या नावाने ओळखला जाणारा फलंदाज आहे। यस एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, आणि यस इथं जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। यश मोरे यानं अर्धशतक झळकावलंय। चला बॅट वरती करा यश मोरे, आपण आपल्या टीमला बॅट वरती करून दाखवायचं काय रिप्रेझेंट केलं आपण आपल्या टीम मध्ये खेळत असताना। एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला। 50 धावा केवळ 12 चेंडू मध्ये आपण बघतोय की त्याच्यामध्ये एकूण मी म्हणेन
7 षटकार आणि 1 चौकार याच्या साह्यानं या 50 धावा जमवल्यात. यस बॅटची यश लागले, चेंडू जाईल सीमा रेषा पार, अगदी जवळ अडवण्याचा प्रयत्न होता संतोष ठाकूरचा, परंतु चेंडू जाईल सीमा रेषा पार चौकारासाठी. आणि या चौकाराच्या मदतीने एकूण धावा धावफलकावरती जमल्यात 65 धावा. 65 धावा धावफलकावरती, त्याच्यामध्ये वैयक्तिक 54 धावेवरती खेळतोय फलंदाज यश मोरे. काय जबरदस्त, मी म्हणेन काय कौतुक करण्यास्पद फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या फलंदाजाचं. अतिशय प्रेक्षकांचा हळूहळू या स्पर्धेमध्ये जमा होतील. आणि बघा फिरून मारण्याचा प्रयत्न, पंचांचा 2 हात बाहेर निघाले, त्याचा अर्थ चेंडू वाईट आहे. सगळी टीम पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळते. नितेश जी कारंदेनं 1000 रुपये सुद्धा दिलेत या फलंदाजी करत असताना. यश मोरे बघा यंगस्टर आहे, यंगस्टरला पुढे पुढे संधी मिळावी म्हणून हे नेहमी सातत्याने आपल्या टीम्सला सपोर्ट करत असतात. बंड्या गोडुले असतील, नक्कीच कल्पेश कदम असतील, समीर पाटील असतील, हे सर्व जे खेळाडूंना सपोर्ट करतात त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक करा. स्लोवर चेंडू होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय काय हे पाहणं गरजेचं. अंतिम क्षणाला चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. 6 धाव्यांसाठी दमदार षटकार, अगदी सहज रीतीने फलंदाजी करतोय फलंदाज हा यश मोरे. बघा माझा सकाळपासून बसून बसून ही मॅच आनंद घेतो, परंतु एक मॅच आता पाहायला मिळाली ती म्हणजे यश मोरेची, ज्यानं पूर्णपणे मन जिंकलंय. आणि जसे जसे चेंडू टाकतायत तसे तसे चेंडू सीमा रेषा पलीकडे जात आहेत. असं वाटलं होतं की कस्तुभ इंटरप्राइजेस या सामन्यामध्ये, या टुर्नामेंट मध्ये सर्वात घातक टीम जी कुठली असेल ती म्हणजे कस्तुभ इंटरप्राइजेस आहे. नो डाऊट त्यांच्यामध्ये सर्वात भारी फलंदाज आहेत, एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत, चांगले चांगले फिल्डर्स आहेत. त्याच्या अनुसरून पण इतका खतरनाक परफॉर्मन्स त्यांच्या समोर खेळत असताना यश मोरे चा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. यस त्यांच्या पारीचा अंत झालाय, परंतु त्याच्या कोट्यातले